नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 9 ऑगस्ट म्हणजेच रविवारी आलेली आहे कामिका एकादशी. तर या कामिका एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि म्हणून आपण या दिवशी मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा या दिवशी करायच्या, जेणेकरून मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. मंडळी, कामिका एकादशी रविवारी 9 ऑगस्ट 2026 निमित्त मुलांच्या लग्नातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाह जमण्यात वारंवार अडथळे येत असतील, बोलणी अंतिम टप्प्यात येऊन मोडून पडत असतील किंवा विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर कामिका एकादशीचा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने विवाहातील सर्व दोषांचे निवारण होते. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचा उपाय आपण करणार आहोत. मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा व ओम भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने घरामध्ये देखील सुख, समृद्धी, शांती आणि आर्थिक स्थैर्य नांदते. तसेच जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे देखील दूर होत असतात. कामिका एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फळांचा आहार घ्यावा. या दिवशी अन्नाचे सेवन वर्ज्य मानले जाते. मंडळी, धार्मिक ग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या नकळत घडलेले सर्व पापे नष्ट होतात. तसेच या एकादशीचं व्रत केल्यास ब्रह्महत्या किंवा भ्रूण हत्या यासारख्या पातकांपासून मुक्ती मिळून शेवटी वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. जी व्यक्ती कामिका एकादशीच्या दिवशी विधिवत उपवास करते आणि श्री विष्णूंची पूजा करते, तिला वाजपेयी आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते असे मानले जाते. आता आपण जाणून घेऊ या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर बघा, आपल्याला 5 विड्याची पानं देठासहित घ्यायची आहेत, 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 5 हिरवी वेलची घ्यायची आहे, त्यात कुंकू, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि एक कलावा असतो तो लाल पिवळ्या कलरचा धागा, तो देखील आपल्याला घ्यायचा आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी तुम्हाला विड्याच्या पानाचं धार्मिक महत्त्व देखील थोडक्यात सांगत आहे. तर विड्याच्या पानाच्या टोकाला लक्ष्मी असते, मध्यात सरस्वती असते, देठामध्ये भगवान विष्णू राहत असतात. तर सर्व नजर आणि बाधा नष्ट करत असतात हे विड्याची पानं. म्हणून लग्न, मुंजे, साखरपुड्यात विड्याची पाने अवश्य लागत असतात. त्यामुळे केलेले उपाय हे लवकर फळते. मंडळी, विड्याच्या पानाचा उपाय केल्याने मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असेल, राहू, केतू, शनीची काही साडेसाती असेल तर ती देखील दूर होत असते. शुक्र ग्रह हा मजबूत होत असतो. शुक्र म्हणजे प्रेम आणि लग्न, म्हणून विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा. मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर मुलाच्या आईने केला तर अतिशय उत्तम आहे. मुलाची बहीण देखील करू शकते, वहिनी देखील करू शकते. मुलाच्या लग्नासाठी हा उपाय घरातील कोणीही करू शकता. एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. तसेच तुम्हाला पिवळे किंवा शुभ्र कपडे हे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर आपलं देवघर आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत, तर प्रथम त्यांची विधिवत तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची. अभिषेक करायचा असेल तर अभिषेक देखील करून घ्यायचा आहे. प्रथम तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहेत. आपल्या देवघरातील देवी देवतांना ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत, पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आहे, ते सर्व तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक पळीवर पाणी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता ठेवायच्या आहेत, एक लाल फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, मी माझ्या मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करत आहे. तुम्हाला तुमच्या मुलाचं जे काय नाव असेल ते बोलायचं आहे किंवा तुमची मुलगी असेल तिचं नाव काय असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. त्यांचं नाव बोलायचं आहे आणि मग तुम्हाला
लग्नासाठी श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असेल तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरवू दे. मी हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. नंतर जी विड्याची पानं आपण आणलेली आहेत, 5 विड्याची पानं आहेत, तर त्या 5ही पानांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून वगैरे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं ती विड्याची पानं तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि गंगाजल घ्यायचं आहे. गंगाजल थोडंसं त्या विड्याच्या पानावरती शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर बघा कडे चौरंग असेल किंवा पाट असेल त्याच्यावरती पिवळ्या कलरचा एखादा कापड पसरवायचा आहे. त्याच्यावरती श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल तो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे. तिथे तुम्हाला दिवा ठेवायचा आहे, दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला चौरंगावरती तुम्हाला 5 पानं आहेत तर ती व्यवस्थितपणे ठेवायची आहेत. तुम्हाला एक पानावरती हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षता ठेवायच्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. आणि मग तुम्हाला प्रत्येक पानावरती 1 लवंग आणि 1 हिरवी वेलची ठेवायची आहे. अशी 5ही पानावरती तुम्हाला अशा प्रकारेच लवंग आणि वेलची ठेवायची आहे. आणि मग त्या विड्याच्या पानांना तुम्हाला अगरबत्तीने आणि दिव्याने ओवाळायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर मला जी प्रत्येक 5 पानं आहेत तर बघा मधल्या पानावरती आपण एक स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे, तर तो पहिल्यांदा आपण हातात घ्यायचा आहे. त्याच्यावरती बाकीची 4 पानं आपल्याला ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे. ज्या लवंगा आहेत त्या 5 लवंगा ठेवायच्या, 5 वेलची ठेवायची आहे. त्या पानाचा आपल्याला एक विडा बनवायचा आहे, एक कलावा घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने तो बांधून घ्यायचा आहे. त्याचा विडा तयार करायचा आहे. त्या पानांना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे, ओम गौरी शंकराय नमः, विवाह कुरु कुरु स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम गौरी शंकराय नमः, विवाह कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, म्हणजे कुंडलीमध्ये मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही 7.7 असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे. 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊ दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारे श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या पुढे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय जर आपण सकाळी केला असेल तर ती विड्याची पानं आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहेत, म्हणजे पूर्ण दिवसभर आपल्याला ती अभिमंत्रित केलेली पाने तिथेच ठेवायची आहेत. आणि मग रात्रीचे काय करायचं आहे की मुलं तुमची जिथे रूममध्ये झोपत असेल तर ही विड्याची पानं उचलायची आहेत आणि मग ती मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत. तुम्हाला 11 दिवस ही विड्याची पाने मुलांच्या उशीखाली तशीच ठेवायची आहेत. 11 दिवसानंतर तुम्हाला शुभ संकेत जाणवतील. मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. जिथे कुठे बोलणी अडकत होती तिथे बोलणी पक्की होईल. त्या दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरेल. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे. बघा 11 दिवसानंतर ती विड्याची पानं आहेत तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली माती थोडीशी बाजूला करायची आहे आणि मग त्या मातीमध्ये ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला पुरून टाकायची आहेत, म्हणजे गाडून टाकायची आहेत. जर समजा पिंपळाचं झाड नसेल तर मग तुम्ही वाहतं पाणी, आता बघा पावसाळा सुरू झालेला आहे, वाहतं पाणी कुठेही असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जित केली तरी देखील चालेल. बघा बहुतेक ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई आमची मुलं घरी नसतात तर मग आम्ही हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर बघा मी तुम्हाला सांगते, जर मुलं घरी नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की ही एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला संध्याकाळी जर तुमची मुलं जवळपास कुठे राहत असेल किंवा लांब असेल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे की विड्याचे पान आहे तर ते तुम्हाला मुलांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही विड्याची पानं मुलांच्या पर्यंत पोहोचवायची आहेत आणि मुलांना सांगायचं आहे की ही तुम्हाला तुमच्या उशीखाली 11 दिवस ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये फक्त तुमच्या मुलांचा विचार करायचा आहे, मुलांच्या लग्नाचा विचार तुम्हाला करायचा आहे. एकादशीला तुम्हाला पान खायचं नाही, फक्त पूजेसाठीच तुम्हाला वापरायचं आहे. तसेच बघा मुलांनी देखील काही नियम आहेत तर त्या नियमाचं पालन करायचं आहे. मुलांनी शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. शक्य असेल तर पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत. कपडे घालणे शक्य नसेल
तर मग तुम्ही पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे. श्री हरी विष्णूंना जो आपण टिळा लावतो तो टिळा तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे, कंठाला लावायचा आहे. असेल तर पिवळ्या वस्तूंचं जेवढं तुम्ही दान करू शकता तेवढं तुम्हाला दान करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार. तसेच बघा, वस्तूंचं सेवन देखील तुम्ही करू शकता. म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही केळी आवर्जून खायची आहेत. तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा स्ट्रॉंग होत असतो. बघा, हे छोटे छोटे नियम आहेत, तर त्या नियमाचं देखील मुलांनी पालन करायचं आहे. यामुळे कुंडलीमधील जे काही ग्रहदोष आहे तर तो दूर होतो आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरते. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांचं लग्न ठरत नसेल अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी.